पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं। हा 14वा श्लोक आहे। यामध्ये असं सांगतात की प्राण्याच्या शरीराचा आश्रय करून जठराग्नी होऊन मी इथं वास्तव्य करतो आणि प्राण आणि आपान हे दोन वायू यांच्यामुळं माझ्या ठिकाणी एक प्रज्वलन आणि ते तेवत ठेवणं ह्या दोन्ही गोष्टी तिथं होतात। जेव्हा आपण श्वास आत घेत असतो तेव्हा आपण खाली जातो आणि जेव्हा उच्छ्वास सुटतो तेव्हा आपण वर येतो। या संघर्षातून अग्नी निर्माण झाला की यांच्याच वायूमुळं किंवा हवेमुळं तो प्रज्वलित राहतो। हे सगळं माझ्या असलेल्या काय आहे की जठराग्नीमुळं जे काही 4 प्रकार आहेत मनुष्य खात असतो ते म्हणजे खाद्य, पेय, लेह्य आणि चोष्य। खाद्य म्हणजे चावून खायचं, पेय म्हणजे पिण्याचं, लेह्य म्हणजे चाटून खायचं आणि चोष्य म्हणजे चोखणं। हे जे काही प्रकार आहेत ह्या सगळ्या प्रकाराचं पचन मी करतो आणि नुसतं पचन नाही तर शरीरात जिथं जिथं जे जे काही लागेल ते त्या ठिकाणी मी पोहोच करतो। म्हणोनी प्राणी जाताचा घटी करुणी कंदावरी आगिटी दीप्ती जठरी किरीटी मीच झालो। आता हे जे काही आहे कोणताही प्राणी मात्र आहे त्याच्या शरीराच्या ठिकाणी मी कसा होतो तर आपण घेत असलेला प्राण हा आपल्या नाभीपर्यंत जात असतो आणि आपणही नाभीपर्यंत येतो। तिथंच त्या ठिकाणी काय होतं की अग्नीची निर्मिती होती। नाभीलाच कंद म्हटलेलं आहे आणि तिथे एकदा अग्नीची निर्मिती झाली की जठराच्या ठिकाणी त्याचं प्रज्वलन होऊन मग जठरात जे काही खाल्लेलं अन्न आहे त्या अन्नाचं मी पचन करतो म्हणजे मी तिथं माझं वास्तव्य आहे। प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकोनिया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी। आता त्याच्यानंतर प्रत्येक प्राणी याच्या ठिकाणी जो प्राण आणि आपान हे 2 वायू जे आहेत हे अखंड चालूच असतात, रात्रंदिवस चालूच। आणि त्यामुळं हा जो काही जठराग्नी जो कंदावर प्रज्वलित झाला आहे तो सतत पेटत राहतो। म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी अन्नपचन ही प्रक्रिया आहेच, याशिवाय शरीरात जेवढी उष्णतेची गरज आहे तेवढी उष्णताही त्यामुळे राहिली जाते। अशा तऱ्हेनं प्रत्येक प्राण्याची काळजी मी कसा करतो। शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे परी मी चिगा चतुर्विधे अन्ने पची। आता काही अन्नामध्ये कसं असतं कोरडं अन्न, काही कसं आहे तेलकट तुपट असं काही असणार, काही चांगल्या प्रकारे पक्व केलेलं आहे आणि काही अर्धवटच आहे, काही पकले आणि काही अर्ध राहिले। असे जे काही अन्न आहे आणि शिवाय आता आपण जसं पाहिलं की खाद्य, पेय, लेह्य आणि चोष्य हे 4 प्रकार जे आहेत खाण्याचे त्या प्रकारातलं कुठलंही अन्न खाणारा जो कोणी असेल आणि ते जेव्हा केव्हा खाईल त्या अन्नाचं पचन करणं हे माझ्याकडून होतं। एवं मीची आघवे जन जना जीवविते मीची जीवन
जीवनी मुख्य साधन वन्नी ही मीची. आता भगवंतानी काय केलं की आपलं वास्तव्य दाखवलं. हे सगळे जे काही आहेत, तुम्ही आम्ही प्राणी, यांच्या ठिकाणी मीच आहे. शिवाय यांचं जे जीवन चाललेलं आहे ते माझ्यामुळं, आणि यांच्या जीवनाला लागत असलेलं अन्न, अन्नाचं पचन तेही मीच करतो. म्हणून एवढं तर झालंच, पण यात अग्नी म्हणून सुद्धा मीच आहे. आता ऐसिया ही वरी काही, सांगो व्याप्तीची नवाई. येथ दुजे नाहीच येई सर्वत्र मीगा. तेव्हा प्रत्येक गोष्ट जी आहे तिथं मीच आहे. माझी व्यापकता तर आत्तापर्यंत सांगितलीच आहे. आणि इथं होत असलेली काय आहे की तुम्ही आम्ही शरीर जरी असलं तर शरीरात चैतन्य पाहिजे ना. आणि चैतन्य असून त्या चैतन्यानं ते शरीर सतत जिवंत ठेवायचं असलं तर त्याला प्राणायाम पाहिजे, म्हणजे प्राण येणं जाणं पाहिजे. त्याला त्याचं पोषण होण्याकरता अन्न पाहिजे, आणि अन्न पचन झालं पाहिजे. हे सगळं काय आहे माझंच आहे. माझ्याशिवाय दुसरं त्या ठिकाणी कोणी नाही. तरी कैसे निपा देखे सदा सुखिये एके. एके तिये दुःखे क्रांते भूते. आता जे काही असेल ते तुझ्या ठिकाणी काय आहे की असं वाटत असेल की इतकं सगळा मीच आहे, सगळ्या ह्याच्यात मीच जर भरलो आहे, मी जर आहे, तर मग काही प्राणी सुखी दिसतात, सदा सुखी आहे, म्हणजे त्यांच्या सुखात कधी ओहोटी नाही, ते सुखीच असतात. आणि काही नेहमीच दुःखी असतात. त्याच्यामध्ये काही काय आहेत की नेहमी त्यांच्या ठिकाणी काहीतरी कमी पडलंय याचा त्यांच्या ठिकाणी सतत, म्हणजे आपल्याजवळ कमी ह्या दुःखाचं आरडणं ओरडणं चालू असतं. अशी सगळी भूतमात्रामध्ये विविधता, वेगवेगळेपणा हा दिसून तर येतो. जैसी सगळीये पाटणी, एकेची दीपे दिवे लावणी. झालिया का न देखणी उरली एके. आता दुसरं गोष्ट काय आहे की पूर्वीचा एक प्रकार आहे. पूर्वी कसं असायचं की कोणाच्या तर घरी दिवा लावला की त्या शेजाऱ्याने यायचं आणि त्याच्या दिव्याला आपला दिवा लावून न्यायचा. आता पुन्हा त्याच्या असं करत करत सगळ्या नगरीमध्ये कुणाच्या तरी एका दिव्यानं दिवे लागायचे. मग आता याच्यातूनच गेलेला आणि सगळ्या घरात एकच प्रकाश आहे ना. सगळ्या घरात जर प्रकाश सारखाच आहे तर सगळा सारखा प्रकाश पडत नव्हता ना. याचं कारण कोणता दिवा चांगला उजळलेला आहे, कोणता दिवा चांगला उजळलेला नाही. त्या दिव्याचं प्रकाश पडण्याकरता त्याच्यावर बसवलेली काच ही जर स्वच्छ असेल तर उजेड स्वच्छ, काच जर काय आहे मलिन झाली असेल तर उजेड कमी. मग आता लावून नेलेले दिवे सगळ्याच्या घरी ज्योत सारखीच आहे, पण त्याच्यावर जे काही घातलेली काच आहे ती कशी आहे त्याच्याप्रमाणे दिव्याचे प्रकाश ज्या त्या घरामध्ये आहे. शिवाय बिगर काचेचा दिवा जरी असला, काचच नाही तरी ज्योत किती मोठी त्याप्रमाणे घरातला प्रकाश कमी जास्त व्हायचा. आयसी हन उखी विखी करीत आहासी मानसी. करीत आहासी मानसी की तरी परिसतेही निकी शंका फेडी. आता इथं अर्जुनाने काही शंका घेतली नाही, पण भगवंतानी शंका घेतली ही सगळीकडं मी सारखा आहे. आता जसं उदाहरण दिलं का नाही की एकाच दिव्याने सगळ्या नगरीतले दिवे लागले. सगळं सम असताना सगळ्याच्या ठिकाणी वेगवेगळं पण का. जसं वर पाहिलं आपण पुढच्या ओळीत की कुणी सुखी आहे, कुणी दुःखी आहे, कुणी त्याच्याबद्दल काय आहे सतत दुःखाने आरडाओरडा करतं. हे अशी जर सगळेच आहेत तर मग समता तुझी काय उपयोगाची, अशी तुला शंका येईल. तर त्या शंकेचं सुद्धा निरसन मी आता करतो.
पै आघवा मीच असे, येत नाही कीर अनारिसे, परी प्राणियाची उल्हासे, बुद्धी ऐसी. आता सगळीकडे जर काय आहे, मी आहे यात वाद नाही, मी सगळीकडे सारखाच आहे. अगोदर जे सुरा सांगितलं तेच खरंय, पण माझं असणं हे प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी बाहेर कुठनं पडतं तर बुद्धीतून. बुद्धी हे द्वार आहे, बुद्धीतून बाहेर पडतं. मग आता ती जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी गुण आहेत ना, कोणी तमगुणी आहे, कोणी रजगुणी, कोणी आहे सत्वगुणी, कोणी आहे. आणि त्याप्रमाणे ती बुद्धी त्या बुद्धीच्या ठिकाणी जसं काय असेल तसं. मग तमगुणी बुद्धी असेल तर तिथं मूढता आहे, रजगुणी बुद्धी असेल तर तिथं चंचलता आहे, सत्वगुणी बुद्धी असेल तर तिथं स्थिरता आहे. मग झालं का नाही, त्यातनं बाहेर पडत असलेला माझा जो अंश आहे, माझं जे स्वरूप आहे ते नाही का असं होणार. मूढच्या ठिकाणी मला आवरण येईल, चंचलच्या ठिकाणी हालचाल होईल, आणि जिथं सत्वगुण आहे तिथं स्थिरता. हे त्या बुद्धीत असलेल्या गुणामुळे माझं सगळीकडे सारखंपणच आहे. पण ज्याच्या बुद्धीत ही माझ्या असण्याची जी वाट आहे, जे द्वार आहे, त्या द्वाराच्याच तिथं गुण आहेत. जैसे एकच आकाश ध्वनी, वाद्यविशेषी आनानी, वाजावे पडे भिन्नी नादांतरी. आता शब्द हा आकाशाचा गुण आहे, पण जसं वाद्य असेल, मोठा नगारा असेल तर नगाऱ्याचा आवाज वेगळा, ढोल असेल तर ढोलाचा आवाज वेगळा, मृदंग त्याचा आवाज, म्हणजे हे सगळी चर्मवाद्यच आहेत. पण चर्मवाद्यामध्ये त्याचे जे काही आकार आहेत आणि त्या आकाराप्रमाणे त्याचे ध्वनी वेगळे, तंतुवाद्याचे ध्वनी वेगळे, फुंकर मारून जे काही आहेत, जसं पावा वाजवणं आहे, सनई वाजवणं आहे, यांच्यात काय आहे की वाजवणे, पण त्यात असलेला सुद्धा शब्दच आहे, पण त्या वाद्याप्रमाणे ते वेगवेगळं आहे. इथं जसं काय आहे, शब्द तर एकच, पण वाद्य भिन्न भिन्न आहेत वाद्यांचे, त्यामुळं आवाज सुद्धा वेगवेगळे होते. का लोकचेष्टी वेगळ आली, जो का एकची भानू उदयला, तो आनानी परी गेला उपयोगासी. आता त्याच्यानंतर अजून एक उदाहरण दिलं की सूर्य उगवला म्हणजे प्रत्येक माणसं जे ते आपल्या आपल्या उद्योगाला लागते. सगळ्याचे सारखे उद्योग कुठे आहेत? कोणी काही शेतातलं काम करल, कोणी काय अजून वाळवण घालल, कोणी धुणं वाळत घालल, कुठं काय अजून जे काही आहे ते बाकीचं. सूर्याच्या उन्हानं सगळ्यांचे उद्योग सुरू झाले, पण सूर्याच्या उन्हाचा उपयोग कोणाला कसा करून घ्यायचा आहे त्याप्रमाणे ते करत असतात. आणि सूर्योदयानंतर कामाची सुरुवात झाली तर जो तो आपल्या आपल्या पद्धतीचं काम करतो. शेतकरी शेतातलं काम करेल तर व्यापारी व्यापारातलं काम करेल, कुठं अजून काही दुसरा कोणता असेल तर तो आपलं काम करेल. हे सूर्योदयानंतर काम सुरू झालं, पण काम कुणाचं कसं आहे त्यात ते सगळे वेगवेगळं झालं. नाना बीज धर्मानुरूप, जाडी उपजवी आप, तैसे परिणमलेले स्वरूप माझे जीवा. आणखी एक उदाहरण दिलं की जमीन एकाच मालकाची, त्याच्या विहिरीतलं पाणी त्याचंच, पण जे काही तुम्ही लागण कराल त्या बीजाप्रमाणे त्याचं जे काय असेल ते पीक येईल. मग तिथं जर काही ऊस असेल तर ऊसात गोडी येईल, मिरची असेल तर मिरचीत तिखटपणा येईल, कारला असेल तर कारल्यात कडूपणा येईल. एखादं काय आहे की टमाटे म्हणा काय असेल तर त्यात आंबटपणा येईल. हे काय आहे, त्या पिकाचं जे बी आहे त्या बियाप्रमाणे. मग जमिनीची माती एकच, जमिनीतलं पाणी एकच, पाणी देणारा मालक एकच, पण कसं बी घेतलं याप्रमाणे त्या बियाप्रमाणे ते पीक आणि त्याची चव आहे तशी वेगवेगळी. आगा नेणा आणि चतुरा, पुढा निळियाचा दुसरा, नेणा सर्पत्वे
झाला येरा सुखा लागी. आता काय आहे की थोडंसं उदाहरण एक असं काढले. नीलमणी, निळ्या रंगाचे मणी असतात चमकणारे, आणि त्याचा हार होता. तो असा पडला रस्त्यावर, आणि असताना काय आहे तो किमती असतो, पण पडल्यामुळं थोडासा वाकडा तिकडा असा पडला. आता ज्याला हे नीलमण्याचा हार आहे हे नाही कळालं, तो म्हणतो हे सर्प दिसतोय, आणि त्याला सर्प दिसून त्याची कितीतरी घाबरगुंडी उडली. पुढं जाऊ का नको, हाक मारायला गेला तर तोंडातनं आवाज बाहेर निघाना. आणि दुसरा होता तो म्हणला सर्प कुठं असा असतो का, ना असला तरी मी एवढा धबधब पाय वाजवत आल्यावर हा निघून गेला असता. मग जरा लक्षपूर्वक पाहिलं तर म्हणलं हे तर नीलमण्याचा हार आहे. आता तो किमती हार योग्य समजलं, तो चतुर होता, त्याला त्याचा फायदा झाला. पण जे नेणते होते त्यांना कळत नव्हतं, ते सर्प म्हणून लांब लांब पळत गेले. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी वीख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. आता त्याच्यानंतर अजून एक उदाहरण दिलं की स्वाती नक्षत्रात जर पाऊस पडला त्यावेळेस समुद्रातले सगळे शिंपले वर तोंड करून असे उघडलेले असतात. त्यावेळेस त्यात जे थेंब पडतील स्वाती नक्षत्राचे, त्या थेंबामुळं त्यांचं तोंड बंद होतं, आणि ओझं झाल्यामुळं ते जमिनीच्या त्या पाण्याच्या तळाशी जातात. पण त्या पडलेल्या थेंबाचे मोती तयार होतात. 3-4 झाले तर त्या मानाने त्या मोत्याचा आकार, 2च त्यात मिळले तर 2 मोत्याचा मोठा आकार. आता ते स्वातीचं पाणी त्याच कालावधीत जसा शिंपला तोंड उघडं ठेवून असा वर पाण्यावर तरंगत असतो, तसं त्याच वेळा सर्प तोंड आ करून थांबतात, आणि सर्पाच्या तोंडात जर ते पडलं पाण्याचे थेंब तर त्याचं विष होतं. म्हणजे फक्त स्वाती नक्षत्रापासून एकात होतोय मोती, दुसऱ्यात होतंय विष. त्याप्रमाणे जे जे कोणी सज्ञानी असतील, जाणत असतील, ते माझ्यापासून सुखी होतात, आणि जे मला जाणत नाहीत असे जे अज्ञानी, ते मी न कळाल्यामुळे दुःखी होतात. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेदविदेव चाहं. हा 15वा श्लोक आहे. या अध्यायातला हा महत्त्वाचा श्लोक आहे. आता इथून पुढं आत्तापर्यंत भगवंताने आपण कसे सर्व व्यापक आहोत, आणि व्यापक असलो तरी माझ्यामुळं जगताच्या प्राणीमात्राच्या ठिकाणी काय काय उपयोग होतो, जसं सूर्य, चंद्र, अग्नी माझ्यामुळंच प्रज्वलित होतात. ही पृथ्वी, पाणी, अग्नी, त्याच्यानंतर वायू, आकाश, हे मी त्यात आहे म्हणून ते सगळे कार्य करतात. आणि प्राणीमात्राच्या ठिकाणी मीच अग्नी होऊन राहिल्यामुळं, जठराग्नी असल्यामुळं त्याच्या ठिकाणचं अन्नपचन होणं, त्याचं पोषण होणं, हे सगळं मीच करतो. म्हणजे भगवंताचं व्यापक आणि सगळ्या प्राणीमात्रेच्या उपयुक्ततेचं सगळ्याच्या ठिकाणी असणं एक दाखवलं. आता त्याच्यानंतर मी कसा आहे, माझं जे अस्तित्व आहे हे समजूनच घ्यायचं असेल तर त्याला काय उपाय करावा, तो आता सध्या काय केला या श्लोकामधून सांगायचा आहे. पण याच्यात एक सांगितलं की जे जे काही आहे त्या सर्वांच्या ठिकाणी मी आत्मरूपाने, हृदय म्हणजे अंतःकरणात, हृदयात मी सगळीकडे आहे, आणि माझं जे वास्तव्य आहे त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की स्मृती, ज्ञान, आणि जर काही संशय उभा राहिले, काही विपर्यय उभा राहिले तर त्याचं निरसन करण्याकरता हे सगळं जर काही असेल तर माझ्यामुळं तिथं आहे. एवढंच काय की सर्व वेदाला जाणणारा मीच आहे. त्याच्यानंतर वेदांताचा विषय जो आहे तो ज्याप्रमाणे जसं संप्रदायामध्ये वेद समजून दिला जातो
त्याप्रमाणे यथावत प्रकट करणारा मीच आहे. म्हणजे वेद आहे खरा, पण वेद कुणाच्या तरी मुखातून बाहेर बोलला जातो ना. ज्ञानेश्वरी आहे, पण ज्ञानेश्वरी समजून देणारा वक्ता कोणीतरी असतो. त्या वक्त्यानं त्या ज्ञानेश्वरीचा मुख्य काय, त्या ओवीचा अर्थ आहे, तिथं काय सांगायचं आहे हे जसं सांगावं लागतं, ते स्वरूप सुद्धा मीच आहे. कारण त्याच्या मुखातून वेद बोलला जातो, ते मीच आहे. आणि एवढंच काय की या वेदार्थाचा जसा मीच आहे, तसं सर्व नियामक सर्वज्ञ असा परमात्मा मीच आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. आता काय केलं की भगवंतानी सगळ्यांच्या ठिकाणी म्हणजेच हृदयात मी आहे हे दाखवलं. माझं जे असणं ते कसं आहे, आता तुम्ही आम्ही कुणी का होईना सगळेच जण जागृतीत आपण आपल्याला जाणत असतो. आहे मी जागा आहे, मी का हे करतोय, मी ते करतोय, मी ह्याला पाहिलं, मी त्याच्याशी बोललो, मी त्याचं देणं घेणं केलं. आणि स्वप्नात भासात का होईना पण आपण जाणतच असतो. भासमान तिथं असलेलं जग, त्या जगाशी काय असेल आपला संबंध होतो. पण झोपेत मात्र आपण काही कळत नाही आपल्याला. पण तिन्ही अवस्थेत जो सदैव आहे, जो काय आहे की तो जागृतीपुरता आहे असं नाही, तो स्वप्नापुरता आहे असंच नाही, तर तो सुषुप्तीतही आहे. तिन्ही वेळेस सारखा आहे. म्हणून माझं जे आहे पण हे कायम आहे. आणि तेच मी आहे हे कसं न दाखवतो, बुद्धीच्या ठिकाणी. बुद्धी स्फुरण पाहू लागली की माझं आहे पण आहे. म्हणून अहर्निशी सतत आहे मी. कोण्या एका वेळेला आहे, कोण्या एका वेळेला नाही असं नाही. जसं सूर्य आपल्याला माहिती की दिवसा असतो, रात्री नाही, असं काही नाही. माझं सतत तिथे. म्हणून माझं अस्तित्व अखंड तिथं असणं, ती वस्तू म्हणजे मी आहे. त्याला वस्तू म्हणा, त्याला परमात्मा म्हणा, जे काय असेल ते माझं प्रत्येक जीवाच्या ठिकाणी वास्तव्य आहे. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. आता एक आहे की माझं आहे पण आहे आणि हे निश्चित आहे. पण हे समजून यायचं असलं तर मग मात्र तुम्हाला काय आहे, काही क्रम दाखवलेले. पहिला काय आहे की संताच्या संगतीमध्ये बसून श्रवण झालं पाहिजे. संत काय करतात की हे तत्व कसं आहे आणि त्यातला आत्मा कसा आहे, म्हणून तत्वज्ञान आणि आत्मज्ञान ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या आमच्या पुढे व्यवस्थित शिकवून देतात. हे जे काही आहे सुरुवातीला ते आपल्याला संतांकडून ग्रंथाच्या आधारातून जे समजून दिलं जातं त्याचं नाव परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानानं संत सानिध्यात श्रवण केल्यामुळं, मनन केल्यामुळं, निधिध्यासनानं परमात्मा आहे ह्याचा आम्हाला निश्चय होतो. आता तो कुठं आहे तर आमच्याच जवळ आहे हा निश्चय झाला. याकडं आमचं जोपर्यंत लक्ष नव्हतं तेव्हा आहे की नाही काही नाही, आता तो आहेच आहे हे झालं. आणि मग तो आमच्याजवळ आहे हा जर निश्चय झाला तर तो कसा आहे हे काय करायचं. संतापुढे जर तो विचार आला की मग आहे हे आता आम्हालाही कळालं की त्याच्याशिवाय शरीर हालचाल करत नाही, त्याच्याशिवाय डोळे पाहत नाहीत, कान ऐकत नाहीत, नाकाला वास येत नाही, जिभेला चव नाही कळत, त्याच्या आहेपणा नाही हे कळालंय. पण याला कसं अनुभवायचं, याला कसं जाणायचं. मग म्हणले आता संताच्या नंतर जी भूमिका आहे ती श्रीगुरूची. म्हणून तुम्हाला श्रीगुरूला शरण जावं लागेल. आणि श्रीगुरू तुम्हाला जे काही असेल तो योग म्हणजे ध्यान योग, की जेणेकरून तुम्हाला परमात्म्यापर्यंत जाता येईल. त्याच्याकरता जे जे काही परमात्म्यावर असलेली झाकणं आहेत, आवरण आहेत, जसं सांगतात की स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, हे सगळे बाजूला करावं लागतील. किंवा अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे, याचंही निराकरण करावं लागेल. पण हे करायचं कसं, म्हणून श्रीगुरू योग शिकवतात. ध्यान योगामध्ये
या सगळ्या गोष्टी करायच्या. हे कसं करावं हे समजून येणं म्हणजे ज्ञान आहे. तेव्हा संताजवळ बसल्यावर आम्हाला काय झालं, परोक्ष ज्ञानानं परमात्मा आहे याचा निश्चय झाला. आता तो कसा आहे कसा अनुभवावा याच्याकरता श्रीगुरूपद बसून योग आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला काय आहेत, शिकायच्या. मग त्या योग आणि ज्ञानाचा आमच्या ठिकाणी जितकं जितकं काय आहे की वाढल, ध्यानामध्ये प्रगती चांगली वाढल आणि ज्ञानाचंही आमच्या ठिकाणी वाढ होईल, ते व्हावं लागेल. पण हे होण्याकरता एक वेळ जाऊन त्यांच्याजवळचा अनुभव घेऊन किंवा ते सांगतील तसं करून नसतं चालत. त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचे काय आहे तर गुरुचरण उपासिता. श्री गुरुच्या चरणाजवळ कोणत्याही प्रकारचा अहंकार न ठेवता आणि कशाची अपेक्षा न ठेवता, जर काय आहे की कुठल्या तरी अपेक्षेनं जाऊ लागला, एखाद्याला कळालं की हे आहेत बुवा गुरु आणि मग त्यांच्याकडे त्यांनी विनंती केली की मला पुढचं शिकवा, हेने करून हे जर शिकवलं तर मग माझं आमकामकं होईल, मग घरातलं चांगलं होईल किंवा मी कुठला तरी चांगला प्रवचनकार होईल, मी कीर्तनकार होईल, असं म्हणलं तर चालणार नाही. मग ते जे काय सांगतील त्या ठिकाणी कोणत्याही अपेक्षा न ठेवता गुरुची सेवा करत असेल तर, म्हणून वैराग्यसी, ही सगळी सेवा करताना तुमच्याजवळ वैराग्य जागं पाहिजे. सेवा करणारा मी सेवा करतोय आणि माझ्याकडे हे बाकीचे सगळे बघतात, मग मी नाही का सगळ्यापेक्षा सेवा करणारा म्हणलं तरी चालायचं नाही. कारण मी सेवक हे सुद्धा विसरलं पाहिजे. मी श्रीगुरूची सेवा करतो हेही विसरलं पाहिजे. मीपणा सगळा सोडून देणं ह्याचं नाव वैराग्य. असा जो श्री गुरुचरणाजवळ बसतो, त्यांची जी काय असेल ती सेवा करतो. सेवा करणं म्हणजे काय असेल तर श्रीगुरूला जे जे काही गरजेचं आहे ते त्या ठिकाणी करणं. तुम्ही काय आहे गेले की कोणी पाय दाबू लागले, कोणी अजून काय आहे एवढंच नाही, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, आणि जे जे जसं जसं करण्याची वेळ आहे ते तसं तसं करणं ही उपासना आहे. म्हणजे त्यांच्या सानिध्यात बसून योग ज्ञान शिकायचंय. पण जसं एखादा गेला श्रीगुरूच्या पुढं आणि शिकवा बरं तेवढं, योग काय तुम्ही शिकवताय तो ज्ञान, असा आदेश देऊन नसतं चालत. मग त्यांच्या मनात आलं पाहिजे, ते त्यांच्या मनात येण्याकरता तर सेवा आहे. सेवा जितकी वैराग्यानं होईल, कोणताही अपेक्षा न करता होईल, तसं तसं योग करण्यात आणि ज्ञानप्राप्तीमध्ये आपलं जे अंतःकरण आहे ते सक्षम होईल. म्हणून ते सगळं करण्याकरता श्रीगुरु सान्निध्यात जाऊन जितकी काही आपल्याला सेवा करता येईल ते पण वैराग्यसी. आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या साधकाच्या ठिकाणी होणार आहे, तो साधक आपली जी काय आहे परमात्म्याकडे जाण्याची गती, ती गती वाढवू शकतो. आता त्याला परमात्म्यापर्यंत जाण्याकरता योगाची गरज आहे, आणि योगाशिवाय तिथं जरी गेला तरी हाच तो परमात्मा हे कसं कळायचं, त्याच्याकरता ज्ञानाची गरज आहे. मग ते जे ज्ञान आहे ते प्राप्त होण्याकरता श्रीगुरूजवळच बसायचंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी एका क्षणात होत नाहीत. एकदा केले म्हणजे संपलं असं नाही, त्याच्यावर पुन्हा झाकण येऊ शकतं. मग ते काही वेळेला काय होतं की थोडंसं समजल्यासारखं वाटतं, पुन्हा त्याच्यावर आवरण येतं, पुन्हा 4-8 दिवस त्यातलं काहीच कळणार नाही, असं सतत चाललेलं आहे. ह्या लहरी सतत आहे. म्हणून हे सगळं निघून जाऊन अखंड व्हायचं असेल तर गुरुचरण से उपासिता. म्हणून सतत गुरुचरणाची उपासना करणं, सेवा करणं, निरपेक्ष भावनेनं सेवा करणं हे गरजेची गोष्ट आहे. असं जर होत असेल तर मग त्याच्या ठिकाणी या योगाचंही जे काय असेल ते प्राप्त होईल आणि ज्ञानाचंही प्राप्त होईल. आता या सगळ्यातून त्याच्या हातून जे जे काही होऊ लागले, सेवेतला जो काही प्रकार होतोय, त्याच्यानंतर योग त्याचा अभ्यास होतोय, ज्ञान श्रवण होऊन त्या ज्ञानाला पुन्हा पुन्हा अगदी काय आत्मसात करणं म्हणजे लक्षात ठेवणं,
हे जे त्याचं होतंय हे सतत झालं पाहिजे, मगच त्याला त्याच्यानंतर काय आहे अभ्यासानं परमात्म्याकडे जाण्याचा रस्ता कळतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, महापुरी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री